मानवी जीवन आणि बालपण ते वयोवृद्धत्व असा हा जीवनाचा प्रवास। आणि या जीवनामध्ये आपण या जगात जन्माला आलो तर आपण उत्साहाने आनंद जगावं अशी अनेक मूर्तिमंत उदाहरणं असली तरी या व्हिडिओत नाचणारा हा वयोवृद्ध कलाकार आजही त्याची जीवनशैली आणि त्याच्या कार्यपद्धतीतून आजच्या वयोवृद्धांना एक आगळावेगळा संदेश देतो आणि जीवन आत्ताच आहे आणि ते जगलं पाहिजे। मित्रांनो, जुन्या आठवणी ह्या आपल्याला सकारात्मक असल्या तर त्या वापरल्या पाहिजेत, परंतु जुन्या आठवणी ठेवून आज दुःखात राहणं हे विसरणं गरजेचं असल्याचं त्या व्हिडिओतून पाहायला मिळतं। आज या व्हिडिओत नाचणारे व्यक्तिमत्व हे श्रीमान प्रल्हाद दातार। प्रल्हाद दातार यांचा विविध अंगाने काम करण्याचा आणि विविध क्षेत्रात काम करण्याचा अनुभव हा जरी वेगळा असला तरी पत्रकारितेवर त्यांची असलेली पकड ही गेले तब्बल 25 ते 30 वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे। पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांच्यावर आलेले झालेले आघात असलेल्या अनेक प्रकारांना सामोरे जाण्याचं प्राबल्य त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून ठेवलं असलं तरी पत्रकारिता करत असताना शासकीय अधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध आणि असलेला दबाव, राजकीय नेतृत्वांवर बोलण्याची क्षमता त्यांच्या लिखाणातून ती गाजवली। ती साक्षीदार आठवड्याचा या वृत्तपत्राने। आणि आज प्रत्येक क्षेत्राने प्रगती केली असेल तरी वृत्तपत्रातील झालेली जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्येही वयोवृद्ध असतानाही प्रल्हाद दातार यांनी ग्रामीण भागातील खडतर परिस्थितीत सुरू केलेला यूट्यूबचा प्रवास हा नक्कीच सर्व यूट्यूबर्ससाठी एक प्रेरणादायी असा आहे। सातत्य असलेला टापटीपणा आणि राहणीमान हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी सर्वांना आकर्षित करून जातं असे हे प्रल्हाद दातार। आणि यांचा हा सोशल मीडियातील व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यावर न बोलणं म्हणजे आयुष्यात काहीतरी आपण चुकीचं करतोय असं वाटणं हे तरी मला शक्य नव्हतं। आणि मोबाईल आहेत, पैसा आहे, भरपूर वेळ आहे, परंतु त्याचा सदुपयोग कसा घ्यावा हे प्रल्हाद दातार यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवलं। आज त्यांच्या कार्यपद्धतीवर असलेली त्यांची लकब, जी पकड, एवढंच नाही सत्ताधारी असो वा विरोधक असो त्यांच्यावर बोलत असताना जो आखडलेला जो बाणा आहे तो सुद्धा निर्भीड असतो। आणि त्यांच्या वयोवृद्धत्वाकडे पाहता, त्यांच्या पत्रकारितेतला अनुभव पाहता राजकीय मंडळी सुद्धा जो सन्मान त्यांच्या बाजूने देतं हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। आणि त्यांचं ते नाचणं जणू प्रत्येकाला जीवन काय असतं ते दर्शवणारं होतं। आणि आपणही आज अनेक जण वयाच्या 50 नंतर आरोग्याच्या व्याधी असतील, इतर कोणत्या व्याधी असतील त्यात जरी अडकले असले तरी प्रल्हाद दातार यांचा तो स्टेजवरचा लहान मुलांसोबतचा डान्स खरोखरच जीवन काय असतं हे दाखवणारा वाटतो। कारण या व्यक्तीने आजच्या तांत्रिक युगात स्वतःला ज्या पद्धतीने बदलून घेतलं आणि कुठलीही निर्भीडताला बगल न देता स्पष्टोक्तीपणाचं वातावरण यांनी केलं। आणि त्या व्हिडिओतून त्यांनी दिलेला आनंद हा नक्कीच सर्वांना एक जीवनात वेगळी दिशा देणार आहे। तरी सदर व्हिडिओवर माझं मत मी नोंदवलं। सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।